नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत तर ते सध्या कर्जमाफीला भुलले असून आता व्याजमाफीला ते मुकलेले आहेत. आणि खास करून जे काही आपले नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी असतात, जे की दरवर्षी 31 मार्च अगोदर आपल्या पीक कर्जाचा भरणा करत असतात, अशा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, आणि ते म्हणजे की यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राजकारणातील घोषणांच्या आतिषबाजीमध्ये आता आपल्या शेतकरी बांधवांची फजिती जी आहे ती होत आहे. कारण की शेतकरी कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेने आपल्या अमरावती जिल्ह्यातील जवळपास जिल्हा बँकेच्या 13,000 नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी जे आहे तर ते 31 मार्चच्या आत आपल्या पीक कर्जाचा भरणा न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता 0% व्याजमाफी जे असते, म्हणजे की 0% व्याजदराला जे आहे तर ते मुकावं लागलं असून आत्तापर्यंत या शेतकरी बांधवांनी म्हणजे की 30 जूनपर्यंत जर कर्ज भरलं तर 30 जूनपर्यंत थकबाकीदार राहिले तर त्यांना 8.75% आणि त्यानंतर थकबाकीदार राहिल्यास 11.75% व्याजाचा फटका या शेतकऱ्यांना बसणार असल्याचं भीषण वास्तव सध्या समोर आलं आहे. आणि जी आपली जिल्हा बँक आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा उच्चांकी म्हणजे की 55,342 शेतकऱ्यांना जवळपास 647 कोटींच्या खरीप पीक कर्जाचं वाटप जे आहे तर ते करण्यात आलं आहे. आणि खास करून अमरावती जिल्ह्यासंदर्भात ही अपडेट आहे. तर ते वाटप जे आहे तर ते सरासरीच्या 104% होतं, आणि प्रत्यक्षात आपल्या अमरावती जिल्हा बँकेला 620 कोटींच्या कर्ज वाटपाचा लक्ष्यांक होता. आणि या तुलनेने बँकेने जे आहे तर ते जवळपास 27.30 कोटीचं जास्त कर्ज वाटप जे आहे तर ते केलेलं आहे. आणि यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने 2 लाखापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नियमित खातेदारांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहन अनुदान दिल्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला व कर्ज वाटप वाढला. आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीद्वारे कर्जमाफीची घोषणा केली, आणि त्याला प्रत्युत्तर देत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली. आणि यामध्ये विविध पक्षांद्वारे जे आहे तर ते कर्जमाफीच्या घोषणा झाल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणार या आशेमुळे हजारो शेतकऱ्यांनी कर्ज भरणा जे आहे तर ते केला नाही. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना आता 11.75 म्हणजे जवळपास 12% व्याजाचा भुर्दंड जो आहे तो बसणार आहे. आणि ह्या जर बसायचा नसेल त्या शेतकऱ्यांना एक शेवटची संधी म्हणून 30 जूनपर्यंत जे आहे तर त्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा केला तर त्यांना जे आहे तर ते व्याजमाफीचा फायदा मिळणार आहे. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे की आता फक्त 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ जे आहे तर या खातेदारांना मिळणार आहे. तर याची जी काही आकडेवारी आहे तर तुम्ही इथे कधी कंसामध्ये पाहू शकता, किती कर्ज वसूल झाली आहे, किती बाकी आहे, किती थकबाकीदार शेतकरी आहेत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर एक छोटीशी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जर आपल्या नियमित खातेदारांनी 31 मार्चपूर्वी आपल्या कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना 0% व्याजमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. आणि आता जर या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत 8.5% दरांनी जी आहे तर ती आकारणी जी आहे तर ती होणार आहे, अशी माहिती स्वतः आपल्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दिली आहे. तर विशेष म्हणजे की जे आपले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे आहेत तर यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमित खातेदारांना पुन्हा एक संधी आहे. आणि त्यांनी 30 जूनपर्यंत कर्जाचा भरणा केला तर त्याला 3% व्याजाची सवलत मिळेल, आणि त्यानंतर थकीत कर्जावर 11.75% व्याजाची आकारणी होईल, अशी माहिती अभिजित ढेपे उपाध्यक्ष जिल्हा बँक यांनी दिली आहे. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.